महाराष्ट्र शासनाकडून कृषी निविष्ठाविरुद्ध प्रास्ताविक विधेयकमधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी परभणी जिल्हा सीड्स फर्टिलायझर असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। त्याअंतर्गत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जिल्ह्यातील सर्व विक्रेते यांनी सहभाग घेतला। जिल्हा व्यापारी महासंघाने या आंदोलनाला पाठिंबा दिला असून राज्य सरकार जे कायदे आणत आहे ते कायदे दुकानदाराच्या विरोधामध्ये आहेत, परंतु संबंधित कंपनीच्याकडे मात्र पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळे हे कायदे लागू करू नये अशी मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आली। मागण्या पूर्ण होत्याल अशी शासनाकडनं अपेक्षा व्यक्त करतो। शासन निश्चित याबद्दल विचार करेल। आपले जे कृषी मंत्री महोदय आहेत मुंडे साहेब, त्यांनी एक पंढरपूरला अधिवेशन होतं, तिथं व्यापाऱ्यांचा एक फार मोठा मेळावा होता। तिथेही जी काही चर्चा झाली ती योग्य प्रकारे झाली। चांगल्या पद्धतीनं त्यांनी तिथं पॉझिटिव्ह संदेश दिलेला आहे। त्या संदेशावरनं तरी वाटतं की ते शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा दोघांचाही विचार करून निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। जर ह्यामध्ये कुठं समाधानकारक नाही झालं आणि त्या पद्धतीचं जर त्यांचं शासनाकडनं प्रतिसाद आला तर आजचा जो काही कायदा प्रस्तावित होत आहे त्या कायद्याच्या अनुषंगानं कोणताच व्यापारी व्यवसाय करू शकणार नाही। आज जेवढे काही महाराष्ट्रात व्यापारी व्यवसाय करतात त्याच्यातला एखादाही व्यापारी त्या कायद्याच्या चौकटीत बसून व्यापार करू शकत नाही। हे आम्हाला नाही, तुम्ही कोणत्याही जरी विक्रेत्याला जरी जाऊन विचारलं आणि त्याला जर सविस्तरपणे त्यानं त्याचं जर कायद्याचा अभ्यास करून जर सांगितलं तर तो म्हणू शकेल की मी ह्या कायद्यातून म्हणजे ह्या कायद्याच्या अनुषंगानं व्यवसाय करू शकत नाही। आणि व्यापाऱ्यांची अशी मानसिकता आहे की जर कायद्यामध्ये बदल नाही झाला तर ह्या व्यवसायातून विड्रॉल झाल्याशिवाय त्यांना पर्याय नाही। तो निश्चित हा व्यवसाय बाजूला सारून दुसऱ्या कोणत्या तरी व्यवसायाला जुडल्या जातो असा हा कायदा आहे। झोपडपट्टी गुंड जो कायदा आहे त्याच्यात ज्या काही कलमं आहेत त्या पद्धतीच्या कलमांचं प्रस्तावित आहे, आणखी त्या लागू झालेल्या नाही। त्या लागू झाल्याच्या नंतर व्यापारी आणि इतर प्रकारचे लोक ह्याच्यामध्ये कुठं काही तफावतच राहणार नाही। त्याच्यामुळं पुनश्च एकदा विनंती आहे की या कायद्यामध्ये बदल व्हावा, सुरळीतपणे आम्हाला व्यवसाय करावा ही आमचीही प्रामाणिक इच्छा आहे। आणि शासनानं या सगळ्या गोष्टींना परवानगी देण्यासाठी शासनाची यंत्रणा आहे, एक डिपार्टमेंट आहे, ते लायसन देतं आहे। त्यांनीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला जर नियंत्रित व्यवस्थित आणलं तर ह्या गोष्टी उद्भवणार नाही। जे परवाना अधिकारी आहेत त्यांनी सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि त्यांनी जर सगळ्या गोष्टीचं तंतोतंत पालन केलं तर निश्चित ह्या कायद्याला समोर जायचं किंवा व्यापाऱ्यावर कारवाई व्हावं ह्या गोष्टीला तिथं समोर जायचं काम पडणार नाही। उत्पादकावर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आमची प्रामुख्यानं मागणी आहे। जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष मी प्रथमतः माझ्या शेतकरी राजाची माफी मागतो, कारण खरीप पेरणी ही चालू आहे। शेतकऱ्यांना गव्हाचं बियाणं चण्याचं बियाणं सध्या आवश्यक आहे, तरी पण आमचा नाविलाज झाला की महाराष्ट्र शासनाने जो नवीन कायदे धोरण अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे त्या कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय लेवल आणि जिल्हा लेवलला आम्ही 2, 3, 4 हा पूर्ण महाराष्ट्र विरोध म्हणून बंद पुकारलेला आहे। हा बंदचा तिसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। तरी आमची महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे किंवा तुम्ही आम्हाला जे लायसन देता ती परवानाधारक आम्ही आहोत। महाराष्ट्र शासनानं कृषी विभागातर्फे आम्हाला जे लायसन दिले त्यामार्फतच आम्ही कंपन्याकडून माल पॅक बंद आणतो आणि पॅक बंद पिशवीमध्ये आणि पक्क्या बिलामध्ये खरेदी करून पक्क्या बिलामध्ये विकतो। तरी पण शासनाने झोपडपट्टी कायदा किंवा वाळू माफिया कायदा हा जो लागू असतो तो आमच्या जे लायसनधारक आहेत कृषी केंद्रवाले त्यांना लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे। जर एखादा तस्कर वाळू माफिया जर त्याच्याकडे लायसन नसताना जर तो गुन्हा नोंदला जातो तर आम्हाला लायसन देऊन पण तुम्ही का आमच्या असे गुन्हे नोंदण्याचा विधेयक आणता, त्याबद्दल आमचा त्याला तीव्र विरोध आहे। प्रतिनिधी राहुल वहिवाळसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।